नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार. आज दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी हसनाबाद येथून आपल्या SRT शेतीला भेट देण्यासाठी राहुल देशमुख हे बंधू आलेले आहेत. आपण थोडक्यात त्यांचा परिचय घेऊ. दादा, तुमचा परिचय द्या आणि आपल्या SRT शेती कशी वाटली तुम्हाला, काय वाटली, यातील पिकं कशी वाटली हे सांगा. नमस्कार, माझं नाव राहुल शांतीलाल जयस्वाल. मी राहणार हसनाबादचा असून तालुका भोकरदन, जिल्हा जालना आहे. मी SRT शेतीचे कमीत कमी 1 वर्षापासून यूट्यूबवर व्हिडिओ बघत होतो आणि मला सहज एक दिवस डॉक्टर साहेबांचा एक व्हिडिओ भेटला आणि मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन थेट त्यांच्या शेतातच व्हिजिट द्यायला आलो. बरं दादा, तुम्ही या ठिकाणी आता आपली शेती बघण्यासाठी आलेली आहे. हां, तर या ठिकाणी आता तुम्हाला आपण जी मक्का लागवड केलेली आहे, हां, मक्का जी लागवड केलेली आहे, हां, आता हे पूर्वीची तण आपले दसकट हे पूर्वीचे दसकट आहे का नाही? हो. आणि आता आपण त्याच ठिकाणी परत आता या ठिकाणी मक्काची लागवड केलेली आहे का नाही? तर आता तुम्ही मक्याची साईज बघू शकता. कशी वाटते बरं दादा? सुपर क्वालिटी. एकदम सुपर क्वालिटी मध्ये आलेली आहे मक्का ही. आता एका ठिकाणी आपण 2-2 दांडे लावलेले दोन आहे आहे. का नाही? चायना चिनी पद्धत आणि दोन्ही दांडेची तुम्ही साईज बघू शकता. हो एकदम मोठी उसासारखीच हा, हो एकदम ऊसाच्या टाईप आणि आपल्या दांड्यांची साईज आहे का नाही? हो. आणि पानाची क्वालिटी पण तुम्ही बघू एकदम शकता किती एकदम छान पण आहे. आहे का नाही? हो. आता तुम्हाला या प्लॉट बद्दल काय वाटतं बरं दादा? प्लॉट एकदम सुंदर आहे हा, आणि SRT शेती हे खरंच फायदेशीर आहे. तुमचा विश्वास बसत होता का यापूर्वी की नाही, आपण नाही, नाही. हा, नाही. असं तणन ते पाहून तर अजिबात विश्वास बसत नव्हता. आहे का नाही? हो. आता तुम्हाला काय इच्छा आहे बरं आता पुढं? पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा SRTच करणार आहे. असं का? हो. तुमच्याकडे किती क्षेत्र आहे दादा? आमचं 24 एकर 24 एकर. चालू जमीन आहे, तशी 30 एकर जमीन आहे. असं हो. तर तुम्ही आता तुम्हाला एक विश्वास आला. विश्वास हा? हो. आज हे बंधू आपल्या शेतीला प्रत्यक्ष येऊन भेट दिल्यामुळं आज त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे वाढले. की शेतीवरील खर्च हा कमी काय केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. हा, आहे का नाही? आणि पारंपरिक पद्धतीमध्ये अशी पिकं असतात का दादा? नाही, नाही, नाही. हा? अशी पिकं पण नाहीये हलक्या आणि जमिनीत खर्च चांगलं पण उत्पादन. भरपूर आहे. आणि तुमच्या जमिनीपेक्षा आमची जमीन भारी कालकी आहे. एकदम हलकी आहे. आमची तुमच्या करता चांगली क्वालिटी जमीन आहे. आणि तरी पिकं कसं वाटतं तुम्हाला? पिकं एकदम भारी आहे. उत्तम आहे, हा. आपले कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बळसावळे दादा आहे आणि चिपळूणकर काका यांचं जे स्वप्न आहे की आपल्या शेतकरी हा सुखी समृद्धी बनला पाहिजेत, आनंदी बनला पाहिजेत. तर शेतकऱ्यांनी SRT तंत्राच्या पद्धतीनं जर शेती केली तर आपला शेतकरी हा खरोखरच सुखी आणि समृद्धी बनेल का नाही दादा? हो. हा, हो. कर्जबाजारी असेल तर तू कर्जातून मुक्त होऊ शकतो कडे. होऊन जाईल. हा, हो. आज पारंपरिकमध्ये आपला नांगरणीचा खर्च, खर्च असतो. रोटाटरचा खर्च, कोळपाळीचा खर्च, मजुराचा खर्च, बियाण्याचा खर्च आणि सगळी महागाई वाढलेली. महागाई वाढलेली. आता एवढी महागाई जर वाढलेली असेल, खताचे भाव जर पाहिलं तर आता 2,000 रुपयापर्यंत बॅग गेलेली. हा, आणि आता तुम्ही बघता हा जो मक्का आहे आपला, हम्म. आता 3 एकर मक्का आहे हो. जवळपास. तर 3 एकर मक्काला फक्त आपण 18-18 10च्या 3 बॅग दिलेल्या आहे. 3 बॅग. आज तुमच्या छातीपर्यंत मक्का झालेली आहे. पण याला बाकीचं अजून आपण कोणतंही असं अतिरिक्त खतं वगैरे काही दिलेलं नाही. एवढ्या कमी खर्चामध्ये आपली जमीन कशी आता ही बलवान बनलेली आहे SRT मुळं. त्याच्यामुळे आपल्याला खताची जास्त आवश्यकता आहे, आहे की नाही? जर खताची आवश्यकता असती तर अशी क्वालिटी नाही, नाही. एवढा मोठा नाही. दांडा आपला असता का बरं का? नाही. हा, बरं आज तुम्ही 10 पोते बी खत दिलं तुमच्या पारंपरिक मध्ये तर अशी दांडे साईज बनते का? क्वालिटीचं येत नाही, अजिबात नाही. आता तुम्ही मक्काचे कणसं बघितलं, आता समोरच आपला मक्काचा पुंज आहे. प्लॉट आहे. तर कसे वाटतात बरं तुम्हाला? एकदम क्वालिटी सुपर आहे मक्काची आणि ॲव्हरेज 100% येईल तुम्हाला. या पद्धतीनं जर आपण पिकं घेतले तर माझं तर 100% गॅरंटी आहे की 50 क्विंटलच्या पुढं आपण सहज उत्पन्न घेऊ शकतो कमी खर्चामध्ये, कमी खर्च, शून्य मशागत. शून्य मशागत. तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता दादा? माझं तर हेच आव्हान आहे की सारे शेतकऱ्यांनी SRT कडे पद्धतच वळायला पाहिजे आता, कारण की हे काळाची गरज झालेली आहे आता. बरोबर. आता लेबर भेटत नाही, हा, ट्रॅक्टरवाल्याची खुशामती आहे, बरोबर. महागाई वाढलेली आहे बरोबर, आणि SRT शिवाय आपल्याला पर्याय नाही. बरोबर. धन्यवाद दादा, तुम्ही एवढ्या दुरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी आलात. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.